जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्णत्वास आला असून आता पुढील 2.5 वर्षाकरिता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आज त्या निवडणुका पार पडणार आहेत आणि आपण जिल्हा परिषद भंडारा समोर उभे आहोत। बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे लागलेला पाहायला मिळत आहे आणि खरं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार असून भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे। असे असताना अनुसूचित जाती जमातीसाठी भाजपच्या वतीने माहेश्वरी नेवारे तर काँग्रेसच्या वतीने कविता उईके हे होणार होते। मात्र माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व जात वैधता प्रमाणपत्र जो आहे तो पडताळणी समितीने रद्द केला आणि या निर्णयाच्या विरोधात माहेश्वरी नेवारे यांनी कोर्टात धाव घेतली होती। मात्र कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला। त्यामुळे काँग्रेसच्या कविता उईके यांचा अध्यक्षपदाचा मार्ग आता सुकर झालेला आहे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे। मात्र अशात आता उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। एकूण 52 जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यापैकी आता एकाचा रद्द झाल्यामुळे 51 उरलेले आहेत। भंडारा जिल्हा परिषदेत 21 जिल्हा परिषद सदस्य हे काँग्रेसकडे असून काँग्रेस हा मोठा पक्ष दिसून येतो। मागील 2.5 वर्षात राष्ट्रवादीचे बंडखोर 4 सदस्य व इतर 2 सदस्य मिळून काँग्रेसने 2.5 वर्ष सत्ता भोगली। मात्र आता पुढील 2.5 वर्षाकरिता या निवडणुकीमध्ये आता जिल्हा परिषद अध्यक्ष जरी काँग्रेसचा होणार असला तरी उपाध्यक्ष आणि सभापती कोण होणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे हे पोलिसांचा बंदोबस्त इथे लागलेला आहे। जिल्हा परिषद सदस्य आता टूरवर गेलेले आहेत, कधीही या स्थळी पोहोचून मतदान करू शकतात आणि नेमका आता निकाल कोणाच्या बाजूने लागतो, उपाध्यक्ष आणि सभापती नेमकं कोण म्हणतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।